नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्या गणित भाग 1 चा पेपर 6 मार्च रोजी होणार आहे. या पेपरसाठी तुम्हाला फायनल टच मिळावा, तुमचा आत्मविश्वास वाढावा, तुमचं मनोबल वाढावं यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर असे मार्क्स मिळवून देणार आहे आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा, म्हणजेच तुम्हाला या व्हिडिओमधल्या प्रत्येक शब्दाची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चांगली किंमत या ठिकाणी नक्की मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गणित भाग 1 या पेपरमध्ये 40 गुणांचा तो पेपर असतो. 2 तास आणि एक्स्ट्राचे 10 मिनिटं असे 130 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ भेटणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा मोटो तोच असणार आहे, की तुम्हाला वर्षभर केलेला तुमचा अभ्यास आता विद्यार्थी मित्रांनो तो प्रत्यक्षात 2 तास 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कसा तुम्ही मांडताय, कसं प्रेझेंटेशन करताय त्याच्यावरती तुमचं यश डिपेंड करतंय विद्यार्थी मित्रांनो. कारण वर्षभर तुम्ही किती अभ्यास केला, कसा केला त्यापेक्षा तुम्हाला त्या 2 तास 10 मिनिटांमध्ये कसं मांडणी तुम्ही करताय, अचूकपणे सिली मिस्टेक टाळून कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क आपल्याला घेता येईल याकडे लक्ष देताय, त्याला विद्यार्थी मित्रांनो खरा अभ्यास म्हणणार आहे. यासाठी यात टिकायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत पहा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर विद्यार्थी मित्रांनो 2 तास 10 मिनिटाचा वेळ, 40 मार्काचा पेपर कसा सोडवायचा? तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे. ते प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती आहे. पहा, आता त्यामध्ये पहा तुम्हाला 1 ते 5 एकूण 5 प्रश्न असतात. त्यामध्ये पहा पहिला प्रश्न जो असणार आहे तुमचा ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात. या प्रश्नाला विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला पर्याय लिहायचा आहे. अजिबात विद्यार्थी मित्रांनो वेळ घालवू नका. फक्त तुम्हाला समजा तो प्रश्न असेल तुमचा प्रश्न पहिला तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो असे नंबर टाकून ठेवा आणि त्याचं उत्तर फक्त तुम्हाला अल्फाबेटिकली जसं की ए, सी, बी आणि डी अशी उत्तर असतील तर असेच तुम्हाला लिहायचे आहेत. वेळ अजिबात वायाला घालवायचा नाही. तर हा प्रश्न तुम्हाला असा सोडवायचा आहे म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे. तुम्ही प्लॅनिंग जर तुमच्याकडे अचूक असेल, योग्य असेल तरच विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ वाचतो आणि वेळ वाचवणे हा देखील खूप मोठा अभ्यास आहे. कारण त्याची किंमत आपल्याला जर पण वेळ नाही वाचवला तर नक्की मोजावे लागते हे तुम्हालाही माहिती आहे. तर अशा पद्धतीने तुमचे ते अचूक पर्याय तुम्हाला लिहायचे. इथं कसलंही तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टेप दाखवायचे नाहीत कारण त्यांनी सांगितलंय पहिल्याच प्रयत्नामध्ये खाडाखोड न करता जर तुम्ही या ठिकाणी अल्फाबेट या ठिकाणी दाखवले, ते पर्याय लिहिले तरच तुम्हाला अचूक मार्क मिळणार आहे. म्हणजेच पहिला प्रश्न 4 गुणांचा या ठिकाणी तुम्हाला भेटतो. त्यानंतर दुसरा प्रश्न ब जो असणार आहे, यात देखील 1-1 गुणांचे 4 प्रश्न असणार आहे. ते अगदी सोपे असतात. ते तुमच्या सराव संचामधले प्रश्न असतात. ते अगदी ईझी असतात. ते देखील या ठिकाणी तुम्हाला ते 4 गुण भेटतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे हे जे प्रश्न आहेत, प्रश्न पहिला आणि ब हे मिळून तुमचे 8 मार्क्स झाले. यामध्ये एकही ऑर नसतं हे लक्षात ठेवा. कारण तुमचा आउट ऑफ यामध्ये सुद्धा लपलेला असतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसऱ्याकडे आपण बघूया. दुसरा प्रश्न सोडवताना पहिलाच आहे, तो कृतीचा प्रश्न असतो. तुम्हाला कृती सोडवायची असतात. तुम्हाला देतात ते 3 आणि त्यापैकी तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक कृती 2 गुणांना याचे मिळून होतात 4 गुण. म्हणजेच 2 कृती तुम्हाला सोडवायच्या. आता फक्त एकमेव हा कृतीचा जो प्रश्न असणार आहे ना, प्रश्न क्रमांक 2 आणि इथं पण असणार आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 याचाच प्रश्न मात्र फक्त तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. इतर प्रश्न तुम्हाला अजिबात लिहायचे नाही हे लक्षात ठेवा. कारण तो तुमचा वेळ वाचवण्यासाठी या ठिकाणी मी सांगतोय. कृतीचे 4 बॉक्स असतात. प्रत्येक बॉक्सला अर्धा गुण याप्रमाणे तुमचे तिथं 2 गुण होतात. म्हणजे 2 अन् 2 4 मार्क मिळण्यासाठी तुम्हाला 8 चौकटी व्यवस्थित अचूकरित्या भरायच्या. हा झाला तुमचा कृतीचा प्रश्न. त्यानंतर त्यामध्येच प्रश्न दुसरा ब मध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. ज्यामध्ये तुम्हाला 6 देतात आणि त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं 2 तुम्हाला एक्स्ट्रा भेटतात. 2 एक्स्ट्रा. इथं 1 एक्स्ट्रा भेटलाय बघा कृतीचा प्रश्न. इथं तुम्हाला 2 एक्स्ट्रा भेटलेत. म्हणजे हे प्रत्येकी 2-2 गुणाचे असतात. म्हणजे बेचोक 8 गुण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भेटणार आहे. याचा प्रश्न अजिबात लिहायचा नाही. परंतु प्रश्नाचा क्रमांक विद्यार्थी मित्रांनो अचूक नोंदवणे हे बंधनकारक असणार आहे. जर प्रश्नाचा क्रमांक जर अचूकरित्या तुम्ही नोंदवला नाही तर त्याचे मार्क्स तुम्हाला 0 सुद्धा भेटू शकतात हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने तुम्हाला ते 8 गुण भेटतात. त्यानंतर तुमचा कृतीचा प्रश्न सुरू होतो. कृतीचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक 3. इथं एक कृती तुम्हाला सोडवायची आहे. त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा दिली जाते म्हणजे 2 पैकी 1 कृती सोडवायची असते. इथं देखील तुम्हाला या कृतीला 3 गुणांची कृती असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3 गुणांची कृती सोडवण्यासाठी तुम्हाला 6 चौकटी या ठिकाणी भराव्या लागणार आहेत. म्हणजेच प्रत्येक चौकटीला अर्धा गुण. हा प्रश्न मात्र तुम्हाला लिहायचा आहे. जिथं-जिथं मी प्रश्न लिहा असं म्हणतोय कृतीचे, तर तेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहेत. इतर प्रश्न तुम्हाला अजिबात लिहायचे नाहीत. फक्त प्रश्नाचा क्रमांक टाकायचा हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ब इथून तुमचे मोठे प्रश्न चालू होतात विद्यार्थी मित्रांनो. तर आता बघा, जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 ब सोडवायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 2 उपप्रश्न सोडवत असताना
4 दिले जातात, म्हणजे 50% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात डिस्काउंट असणार आहे. 4 पैकी फक्त 2 3-3 मार्काचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि ते प्रत्येकी 3 गुणांचे असतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 6 गुण भेटतात. 3-3 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. हे प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न आता या ठिकाणी चालू असतो. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अचूक अभ्यास वर्षभर तुम्ही जो केलाय त्याचा कस या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच 4 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 4 2 8 म्हणजे 8 मार्क या ठिकाणी भेटणार. इथं तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इथं 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला 1 या ठिकाणी एक्स्ट्रा भेटणार आहे. 3 पैकी 2 4-4 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि त्यानंतर जो प्रश्न क्रमांक 5वा विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्न क्रमांक 5वा तुम्हाला 3 गुणांचा असणार आहे. त्यामध्ये देखील 2 पैकी 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि हा प्रश्न तुमचा कौशल्यावर अवलंबून असतो. तुम्हाला प्रश्न बनवणे, उदाहरणार्थ समजा वर्ग समीकरण असं तयार करा की ज्याचे 1 उकल 15 आहे किंवा 2 चलातील रेषी समीकरण असं बनवा की ज्याचं 1 उकल 12 आहे. तर ते शाब्दिक उदाहरण तयार करून सोडवा. असे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो येतात. म्हणजेच जर तुम्ही आता टोटल यांची गोळाबेरीज केली तर 40 गुणांची या ठिकाणी अचूक तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायची आणि ऑर सहित जर तुम्ही विचार केला तर ती साधारणतः 60 पर्यंत जाते. तर मी तेच सांगतोय तुम्हाला की प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 5 पर्यंत तुम्हाला 1 पासून 4 गुणांपर्यंतचे एकूण विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न असतात आणि तुम्ही जर प्रश्नांची संख्या जरी मोजली तर बघा येथले 4 4 आणि 4 8 कृतीतले 2 10 10 हे 4 14 14 हा एक 15 आणि हे 2 17 17 आणि 2 19 आणि हे 20 म्हणजे 20 प्रश्न आणि 40 गुण असं या ठिकाणी हे नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. आता वर्षभर तुम्ही सिलेबस संपल्यानंतर बऱ्याच शाळेमध्ये प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या जातात आणि तुम्हालाही तुम्ही किती त्या ठिकाणी वेळ लावून सोडवला ते सुद्धा या ठिकाणी मॅटर करतं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत तुमचं ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे आणि या पद्धतीनेच तुम्हाला पेपरला सामोरं जायचंय. पेपर सोडवताना शांत मनाने काळजीपूर्वक या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा कुठलाही चुकीला माफी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भेटणार नाही. कारण हा बोर्डाचा पेपर आहे, 10वीचा ही बोर्ड परीक्षा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न जर तुम्ही अचूकरित्या त्याचं उत्तर सोडवलं नाही तर त्याला नंतर बोलून काही उपयोग नाही. वर्षभर केलेला अभ्यास 2 तासात आठवायचा आहे आणि तो अचूकरित्या मांडायचा आहे. म्हणून चुकीला या ठिकाणी माफी नसणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं. यानंतर आता आपण बघणार आहोत पुढची गोष्ट ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका तर आपल्याला माहित झाली. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला कळालं. यानुसार आपण आपलं नियोजन करणार आहे. पण बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न नेहमी घोळत असतो की सर प्रश्नपत्रिका तुम्ही सांगितलं या पद्धतीने सोडवायची. परंतु जर आम्ही आम्ही जर पहिल्यांदा 4था प्रश्न सोडवला, नंतर दुसरा सोडवला, तर विद्यार्थी मित्रांनो यात काय होतं माहितीये का? हे सगळं मॅटर करतं मानसिकतेवर. पहा, पेपर तपासणाऱ्याची मानसिकता जर तुम्हाला चांगली ठेवायची असेल, त्याचा मूड पॉझिटिव्ह ठेवायचा असेल, तर तुम्हाला तुमचा पेपर पॉझिटिव्ह लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही जितक्या सकारात्मक दृष्टिकोनातून पेपरला सामोरं जाताय, जितकं तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने पेपर सोडवणार, तितकाच त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती पडणार आहे. आणि म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुम्ही जर तुमच्या पेपरमध्ये इम्प्रेसिव्ह लिहिला आणि त्या पेपर तपासणाऱ्यावर जर त्याचं इम्प्रेशन पडलं, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच चांगल्या पद्धतीचे मार्क तुम्हाला भेटतात. हा एक पॉझिटिव्ह या ठिकाणी विचार आहे. तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जसे तुमचे विचार त्याच्यामध्ये व्यक्त होत असतात आणि तुम्ही पेपर हलगर्जीपणा पेपरमध्ये सोडवण्यात केला, चुकून त्याला त्रास दिला, प्रश्न 4था पहिल्यांदा घेतला, त्यातलं 2 सोडवले, परत अचानक लगेच 3रा बी घेतला, त्यातले 2 समजा प्रश्न सोडवले. नंतर पुन्हा तुम्हाला आठवण आली, अरे 4थ्यातला अजून एक राहिलाय, तो 3 इथं सोडा. मला सांगा असं केल्यानंतर तुम्हाला योग्य वाटतं का पहा बरं? या पद्धतीने जर तुम्ही केलं तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या पेपरवरती पडेल आणि एवढा वर्षभराचा अभ्यास का असा चुकीच्या दिशेने न्यायचा हे मला पटत नाही. तर असं विद्यार्थी मित्रांनो अजिबात करायचं नाही. एकदम सिक्वेन्स मी तुम्हाला आता सांगितली होती की नाही, प्रश्न क्रमांक ए पासून तर प्रश्न क्रमांक 5 पर्यंत या क्रमाने व्यवस्थित पेपर सोडा. हा, भले तुम्हाला प्रश्न क्रमांक ए मधलं समजा उत्तर येत नाही एखाद्या प्रश्नाचं, तर त्याला तशी जागा सोडा ना. आणि आपल्याला अंदाज असतो, वर्षभर आपण अभ्यास केलेलाच असतो ना, बहुपर्यायाला किती जागा सोडणार,
इथं तर फक्त पर्यायच लिहायचे असतात. मी म्हणतो कितीही मोठा प्रश्न असू दे, समजा प्रश्न क्रमांक 4 आहे. त्यात तुम्हाला तुम्हाला माहिती आहे ना प्रश्नपत्रिका तुम्ही 10 मिनिटं पहिल्यांदा वाचणार आहे. 10 मिनिटं लागतच नाहीत, पण तुम्ही वाचणार आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं ना, मला पहिला आणि तिसरा प्रश्न सोडवता येतो किंवा मला हे 2 प्रश्न दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नापेक्षा हे मला चांगले सोडवतात. तो मला असं बरा ठीक-ठाक येतो. तुम्ही निवडणार ना. मग याचा विचार तुम्ही करता ना. मग मला सांगा अशा पद्धतीने केलं तर बघा बरं एकदम व्यवस्थितरित्या येतो आणि जो प्रश्न आपल्याला येणार नाही, तो सुरुवातीला नाही येणार, तो शेवटला कसा येईल? जो कधीच येणार नाही, तो शेवटला लिहिला काय आणि पहिल्यांदा लिहिला काय? त्यापेक्षा न सोडलेलं बरं. त्याला जागा सोडा आणि तुम्हाला प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पेजवरती सोडवायचा असतो. नवीन प्रश्न, नवीन पेज हे लक्षात ठेवा. प्रत्येक नवीन प्रश्नाची सुरुवात नवीन पेजवर करायची. त्याच्यामुळे खाली एखाद्या पेजवरती जर सुरुवातीला 2 ओळीतच एखादा प्रश्न संपला आणि तुम्हाला नवीन सोडवायचा, तर तुम्ही त्या पानावर सोडवणारच नाही. त्याच्यामुळे ते जागेचं मॅनेजमेंट तुम्हाला येतच असतं आणि तुम्ही 10वी विद्यार्थी आता तुम्ही लहान नाहीयेत. तर तुम्ही या पद्धतीने नियोजन करा. बघा तुमचा पेपरवरती इम्पॅक्ट कसा पडतो हे तुम्हाला 100% समजेल. आणि या पद्धतीने जात असताना विद्यार्थी मित्रांनो, आता नंतरची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे कोणती? बघा, आता तुम्ही पेपर सोडवला, ठीक आहे. तर सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तर विद्यार्थ्यांना ते कच्चं काम आहे. आता बघा, हे कच्चं काम जे असतं, कच्चं काम ते कुठं करायचं हाच प्रश्न पडतो. आता लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी प्रश्नपत्रिकेवरती कच्चं काम करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेवरती अजिबात कच्चं काम करायचं नाही, हे लक्षात ठेवा. कारण जर तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती केलं, तर तो प्रश्न वाचणार का नेमकं त्याच्यावर कच्चं कामच करत बसणार आणि स्वतःला अजून गोंधळात घालणार नाही. तर एक लक्षात ठेवा, तुमचं जे मुख्य उत्तरपत्रिका जी असते विद्यार्थी मित्रांनो, कारण सुरुवातीच्या तर पहिल्यांदा तुम्हाला अ, पहिल्या 5-10 मिनिटामध्ये किंवा ते भरेपर्यंत तुम्हाला कोणी सप्लिमेंट देत नाही. त्याच्यामुळे मुख्य उत्तरपत्रिकेची शेवटची 2 पानं जी आहेत विद्यार्थी मित्रांनो, शेवटची 2 पाने. तर ह्या 2 पानावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला हे कच्चं काम करायचं लक्षात ठेवा. वरती लिहा कच्च्या कामासाठी. कारण हे पाठपोठ 2 पेज खूप होतात तुम्हाला. हवं तर पेन्सिलने करा म्हणजे ते रब करून पुन्हा तिथं करता येईल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जा. म्हणजे शेवटचा जो तुम्हाला समजा 15 आणि 16 क्रमांकाची जर ती पानं असतील, तर पहिल्या 14 पानामध्ये तुमचं पहिलं मुख्य उत्तरपत्रिकेचं पृष्ठ भरतं आणि नंतर मग तुम्ही सप्लिमेंट मागा. म्हणजे जेणेकरून बघा पेपरचा इम्पॅक्ट चांगला पडेल आणि पेपर तपासणारा बघा लक्षात ठेवा बरं का, पेपर तपासणारा आहे ना, हा तुमच्या उत्तरपत्रिकेच्या तुमच्या पेपरच्या प्रेमात पडला पाहिजे. असा पेपर तुम्हाला लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. मग त्याला कसं प्रेमात आपल्या उत्तरपत्रिकेच्या पाडायचं ही जबाबदारी तुमची आहे आणि तेच मॅटर करणार आहे तुम्हाला चांगले गुण देण्यासाठी. आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक-एक पॉइंट आता आपण क्लिअर करत असताना आता सध्या झालंय काय बघा, रात्र थोडी आणि सोंग फार. आता सोंग सुद्धा करायला वेळ नाहीये, कारण उद्या तुमचा पेपर येऊन ठेपला. तर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आता असणार आहे तुम्हाला फॉर्म्युले. तर तुमचे सूत्र कोणते असतात? जे तुम्ही पहिल्या धड्यापासून सूत्र बघितलेत. आता थोडक्यात मी तुम्हाला जर तो एक एक्झाम्पलच्या स्वरूपात सांगतो. तर ते सूत्र तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला टी-एनचं सूत्र लक्षात ठेवा. याचाही फायदा तुम्हाला होणार आहे आणि जर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर वेळ मिळाला, तर ते सूत्र तुम्ही पाठीमागं फावल्या वेळात लिहू शकता. नसेल यायचं तरी काय फरक पडत नाही. जर त्यांचा पाठच आहे, तर ते कधी पण येणार आहे. टी-एनचं सूत्र हे तुम्हाला एखाद्या अंकगणिती श्रेणीचे पद शोधण्यासाठी मदत करतं, शेवटचं पद शोधण्यासाठी मदत करतं. एस-एन म्हणजे त्या पदांची बेरीज काढण्याची विद्यार्थी मित्रांनो 2 सूत्र तुमच्याकडे असणार आहे. त्यातलं हे एक मोठं सूत्र आणि त्याच्यानंतर हे एक छोटं सूत्र. आता ह्या सूत्रांचा फायदा काय आहे? या सूत्रांचा फायदा काय बघा, की कोणतं सूत्र कधी वापरायचं हे खूप महत्वाचे. हे 3 सूत्र इतकी महत्वाची आहेत विद्यार्थ्यांनो. या सूत्रावर तुम्हाला 4 गुणांचा एक प्रश्न 100% हमखास येणार आहे. लक्षात ठेवा. पहिला हप्ता काढा, समजा उदाहरणार्थ आणि शेवटचा हप्ता काढा. असा जर प्रश्न जर तुम्हाला आला, तर पहिला हप्ता काढण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एस-एनच्या सूत्रातून एची किंमत भेटणार आणि शेवटचा हप्ता म्हणजे तुम्हाला माहिती आहे टी-एन काढायचा. तर या पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र अशी महत्वाची असतात. असा अभ्यास तुम्हाला कंपॅरेटिव्हली करायचा, तुलनात्मक करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या गोष्टी येतात. आता तुमची सगळे सूत्र पाठ आहेत, यात काही डाऊट नाहीये. पण पेपरमध्ये कोणता प्रश्न आता येणार आहे, हे विद्यार्थी मित्रांनो खुणा करून घेणं, हे करणं हे महत्वाचं नाही. तुम्ही अभ्यास कसा केलाय, त्याला आता तुम्ही न्याय कसा देताय, त्याला ते महत्वाचं असणार आहे. आता बघा हे टी-एन बद्दल मी बोललो, एस-एन बद्दल बोललो. त्यानंतर आलेख बघा, आलेख पद्धत आहे. आलेख पद्धतीचा एक प्रश्न 100% हमखास तुम्हाला एक प्रश्न असतो. कारण एक आलेख पेज तुम्हाला देतात. बघा कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो 2
हे तुम्हाला आलेख असतात. आता मी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन का बोललो असेल, कारण एक म्हणजे काय, की तुम्हाला आलेख पद्धतीने बघा, ही अशी सारणी आखून एक्स वायच्या किमती घेऊन तुम्हाला ते काय करायचं असतं, किमती या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून काढायचे असतात, मनाने घ्यायचे असतात आणि ते आलेख पेजवरती मांडायचं असतं. यासाठी तुम्हाला हे लागतं. आणि दुसरा आलेख जो तुमचा आहे सांख्यिकी प्रकरणामध्ये, त्यासाठी येऊ शकतो. मग त्यामध्ये तुम्हाला सांख्यिक पेपरमध्ये काय वारंवारता बहुभुज काढायला लावला असेल किंवा तुम्हाला आयतालेख काढा. यापैकी एक आलेख कुठला तरी येतो. म्हणून अशा पद्धतीने 2 येतात. म्हणजे हा जर आला तर बोनसच आणि जरी नाही आला तर याच्यावरचा एक 100% हमखास असतो. तुम्हाला पेपरमध्ये उद्या बघायला भेटेलच. तर हे झालं एकंदरीत या गोष्टीचं. आता आपण घाबरून जातो, की 4-4 मार्काचे प्रश्न मला जमेल का? पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो मनामधल्या निगेटिव्हिटी काढून टाका. पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही स्वतःला सकारात्मक बनवाल, माझा अभ्यास खूप झालाय, माझा पेपर चांगला जाणार. जोपर्यंत तुम्ही कारण हो का, दुसरे तर खच्चीकरण करायलाच असतात. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आपण आपलीच पाठ थोपटली पाहिजे. कारण आपल्याला सामोरं जायचंय. कारण ज्याचा हात मोडणार आहे त्याच्याच गळ्यात पडणार आहे लक्षात ठेवा. म्हणून आपण केलं तरच त्याचं काही आउटपुट आपल्याला निघणार. इतरांच्या बोलण्याकडे आता दुर्लक्ष करण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंगनी आता तुम्हाला काय करायचे, सामोरं जायचे आणि पेपर सोडवत असताना घाई गडबड करू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिली मिस्टेक्स टाळा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, प्लस मायनस हे गणितामध्ये खूप महत्वाचं या ठिकाणी चिन्ह आहेत. त्यानंतर अंक म्हणजे चुकून समजा वरती आपण x बरोबर 5 किंमत करतो आणि खाली चुकून आपल्याकडे x वजा 5 येते किंवा वरती x वजा 5 असतं, खाली आपण x बरोबर 5 लिहितो. मग याचा फायदा काय होतो? फायदा होत नाही तुम्हाला. याचा फायदा होतच नाही. याचा फायदा कोणाला होणार? आपले मार्क चुकले की ज्याचा बरोबर राहील त्याला होणार ना. म्हणजे आपले मार्क जाणार आहेत विद्यार्थी आणि या चुकीला खूप मोठी चूक समजली जाते. खूप मोठी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. चिन्ह चुकणे म्हणजे खूप मोठी. तुम्हाला वाटतं काय फक्त मायनस चिन्ह राहिलं होतं सर माझं. एवढं दिलं असतं काय? नाही ना. हे खूप मोठं हेच मॅटर करतं. कारण गणितात प्लस मायनसला खूप किंमत आहे. गणिताच्या किमतीमध्ये बदल होतो हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी आजकाल ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, या व्यवस्थितरित्या तुम्ही बघा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी सांगत होतो, की पेपर कसा सोड बघा. सुरुवातीला मी तुम्हाला एक फायनल टच सांगतो. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंय, की काय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवा. अजून एकदा त्याला व्यवस्थित घरी बघा आणि तेवढेच प्रश्न तुम्हाला सोडायचे. आता काही मुलांचा तो एक प्रश्न असणार आहे, की आता बघा, की सर आम्ही समजा सगळे प्रश्न सोडवले आणि आम्हाला एक्स्ट्राचे प्रश्न सोडवायचे असेल, तर जर तुम्हाला वेळ मिळाला, बघा मी काय म्हणतो, एक्स्ट्रा क्वेश्चन जर तुम्हाला सोडवायचे असतील आणि जर तुमच्याकडे टायमिंग शिल्लक असेल तरच तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न सोडवायला घ्या. नसेल तर एक्स्ट्रा प्रश्न सोडवायची गरज नाही. ज्या मुलांना वाटते बाबा, की माझ्याकडे वेळ आहे आणि मला त्या 2 पैकी एक प्रश्न माझा असा तसाच आहे, मला मार्क कमी पडतील, तर त्यांनी तो प्रश्न येत असेल तर सोडवायला घ्या आणि त्या पद्धतीने सोडवा. आणि सगळ्यात महत्वाचं पेपर सोडवून झाल्यावर तुमच्याकडे किमान, बघा मी काय बोलतोय, किमान 5 मिनिटांचा वेळ तुमच्याकडं शिल्लक असला पाहिजे तुमच्या हातामध्ये. कारण 5 मिनिटात तुम्हाला ओव्हरलुक करावं लागतं, बघावं लागतं, की बाबा या प्रश्नातलं माझं नेमकं हे राहिलं का, इथं बॉक्स करायचा राहिला काय. आणि गणितात सगळ्यात महत्वाचे, प्रत्येक प्रश्नाला शेवटी अशा चौकटी लिहायला विसरायचं नाही. प्रत्येक प्रश्न असा अट्रॅक्टिव्ह बनवा. मी म्हटलं ना, स्वतःच्या चेहऱ्याला कशी पावडर लावतो आपण चांगलं दिसण्यासाठी, अगदी तसंच या पेपरला सुद्धा आपल्याला चांगला मेकअप त्याचा करायचा, जेणेकरून आपला पेपर इम्प्रेसिव्ह होईल आणि पेपर तपासणाऱ्याला तो खूप आवडेल. या गोष्टींचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भान ठेवायचंय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या पेपरला सामोरं जायचं. ही खूप मोठी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 10वी ही तुमची आयुष्यातली पहिली परीक्षा असणार आहे, जी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी पुढे घेऊन जाणार आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही 10वीच्या उद्याच्या भाग 1 पेपरसाठी ज्या काही थोडक्यात या ठिकाणी टिप्स दिल्या, त्या टिप्स आणि काही ट्रिक्स ज्या की वर्षभर मी देत आलेलो आहे, त्याचा वापर करा आणि चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगने पेपरला सामोरं जा. चांगला पेपर सोडवा. नंतर आपण भेटूया पेपर झाल्यानंतर. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेसाठी गणित भाग 1 पेपरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू.